मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना जानेवारीनंतर लाभ मिळालेला नाही। आता ज्यांची ई-केवायसी चुकली त्यांची 31 मार्चपर्यंत दुरुस्ती सुरू आहे। राज्याच्या अर्थसंकल्पात योजनेसाठी तरतूदही झाली आहे। आता योजनेच्या निकषांनुसार पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींनाच नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच 15 एप्रिल पूर्वी फेब्रुवारी व मार्च महिन्याचे प्रत्येकी 1500 रुपये मिळणार आहेत। सोलापूर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे सुरुवातीला 11,20,563 लाभार्थी होते। त्यानंतर निकषांनुसार लाभार्थींची पडताळणी झाली। त्यात केंद्र व राज्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचे लाभार्थी, पुरुष लाभार्थी, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी, कुटुंबात 4 चाकी वाहने असलेल्या महिला, 21 वर्षांखालील व 65 वर्षांवरील महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे। शेवटचा टप्पा म्हणून सर्वच महिला लाभार्थींना ई-केवायसी करण्याचे बंधन घालण्यात आले। योजनेच्या निकषांनुसार सोलापूर शहर जिल्ह्यातील 3 लाख महिला लाभासाठी अपात्र ठरल्या आहेत। आता ई-केवायसी वरून ज्या महिला लाभार्थींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचीही नावे वगळण्यात येणार आहेत। त्यात सोलापूर जिल्ह्यातील अंदाजे 1.5 लाखांहून अधिक महिला अपात्र ठरतील असे सूत्रांकडून सांगण्यात आले।